त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं काव्याच्या प्रेग्नन्सीचा गोड गैरसमज घरामध्ये झालेला असतो. आता हा गैरसमज झाल्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. परंतु हा गोड गैरसमज दूर झाल्यानंतर सगळेजण एकत्र बसून आईस्क्रीमची पार्टी एन्जॉय करत असतात. पार्थ, जीवा मानिनीची खेचत असतात आणि मानिनी म्हणते काव्याकडे पाहून, ही न्यूज जरी गैरसमजातून पसरली असली तरी खरं सिद्ध करायला लागेल. म्हणजे आता तुम्ही दोघांनी या गोष्टीवरती मनावरती घेऊन विचार करायला हवा आहे. म्हणजे तुम्ही आता हनीमूनला जायला हरकत नाही आहे असं म्हटल्यानंतर काव्या पार्थकडे पाहते आणि पार्थ मानिनीकडे पाहतो. तर मानिनीने या चौघांनाही पुन्हा एकदा हनीमूनला जाण्यासाठी सजेस्ट केलेलं असतं आणि आता यांनी ठरवलेलं असतं की फार्म हाऊसवरतीच जायचं पुन्हा एकदा. तर पाहूयात पुढे